योग्य रेफरन्समुळं मिळालेलं योग्य हॉस्पिटल आणि एक चांगले डॉक्टर. इथं बघताय का तुम्ही, हे एक झाड आहे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. मागचा व्लॉग तुम्ही बघितला नसाल तर नक्की बघा, म्हणजे पुढचे येणारे जे व्लॉग आहेत त्याचा संदर्भ तुम्हाला व्यवस्थित लागेल, लिंक लागेल एक, आणि व्यवस्थित सगळे व्लॉग समजत जातील की कशा घडामोडी घडत आहेत. तर चला व्लॉगला सुरुवात करूया. घरी आल्यानंतर प्रचंड त्रास होत होता. एक 2-3 दिवस आराम केलं आणि अँटीबायोटिक पण मला दिलेले होते गोळ्या. त्याच्यामुळं गोळ्या खाऊन आराम करून आज जरा मला बेटर फील होत आहे. योग्य रेफरन्समुळं मिळालेलं योग्य हॉस्पिटल आणि एक चांगले डॉक्टर, त्याच्यामुळं पहिलं ऑपरेशन व्यवस्थित सक्सेसफुल झालेलं आहे. अजून 2 ऑपरेशन बाकी आहेत. तर आता स्टेंटिंग केलं आहे. सेकंडमध्ये एका किडनीतलं किडनी स्टोन क्लिअर करतील आणि नंतर दुसऱ्या किडनीमधलं तिसऱ्या ऑपरेशनमध्ये. तर अशा प्रकारे टोटल 3 ऑपरेशनची प्रोसेस आहे. म्हणजे साधारण 2 महिने जाणार आहेत यात. आणि थोडंसं ॲडजस्ट करत, काम करत असं सगळं मी करायचं नियोजन करावं लागणार आहे. दगडूशेठ गणपतीमुळं मला एक रेफरन्स मिळाला, त्याच्यामुळं सुरुवात झाली कुठंतरी, आणि आज जरा मी कुठंतरी मला बरं वाटतं आहे. त्याच्यामुळं गणपतीला मी साकडं घातलं होतं आणि ते पूर्ण करायला मी आत्ता चाललो आहे दगडूशेठ गणपतीला. संध्याकाळचे वाजले 6:10. आई, पप्पा आणि मी, तर आम्ही आत्ता इथून निघत आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. इथनं खाली दिसतंय ते राजाराम पूल आहे. हा आहे अलका चौक. आता आपण पोचलोय प्रभात चौकात. ही आहे आपाबळवंत चौक. पूर्ण बुकचे स्टॉल्स आहेत इथं. फायनली आपण पोचलो आहोत जोगेश्वरी मंदिराजवळ. मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे हा. हे ते प्राचीन मंदिर आहे तांबडी जोगेश्वरी. याच मंदिराच्या अपोजिट साईडला एक रोड जातो आतमध्ये. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बॅक साईड. माझ्या डाव्या साईडला बघताय तो मार्ग आहे. ह्याच क्रमाने आतमध्ये दर्शनाला जावं लागतं. इथे कायमच गर्दी असते. वरून पाहताय तुम्ही पाण्याचे स्प्रे होत आहेत, उन्हाळा चालू आहे म्हणून. या मावशींकडनं आम्ही घेतलं 11 नारळाचा तोरण आणि फुलं, आणि ह्यांच्याकडेच चप्पलसुद्धा आम्ही ठेवले. त्यानंतर आम्ही प्रसादाला केशर मोदक घेतले आणि त्याच लाईनीतनं आत जाऊन दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे, कॅमेरा अलाउड नाही आहे. बाप्पांचा आशीर्वाद नारळ आणि प्रसाद मिळाला. तो मावशींकडनं एका पिशवीमध्ये घेतला, बूट घातले. तिथं असं बरंच काही विक्रीसाठी आहे. तर रोडच्या पलीकडे एक नवीन कन्स्ट्रक्शन दिसलं, पण त्याचं लुक पाहायला खूप छान वाटलं. एका वाड्याचा फील येतो. हे मुख्य गणपतीचा समोरची बाजू आहे, जिथं लोक नेहमी थांबून दर्शन घेतात, काही फोटो काढतात, काही सेल्फीज काढतात. अशा प्रकारे रोडवर पण ती गर्दी प्रचंड होते. तुम्ही आता बघतच आहात. पण तुम्हाला मी गणपतीचं दर्शन घडवणारच, म्हणून ह्याच गर्दीत जाऊन मी सुंदर असा गणपतीची प्रतिमा माझ्या कॅमेरामध्ये कैद केली, फक्त तुमच्यासाठी. आता तुम्हाला पुण्यातले काही रस्ते आणि पुण्यातली झगमगाट रात्रीच्या वेळी कशी दिसते हे दाखवतो. मागच्या व्लॉगमध्ये आपण दुपारी पाहिलंय, पण आता रात्री पहा ही रोषणाई आणि ही झगमगाट किती सुंदर वाटते. फुटपाथला तुम्हाला विक्रेते दिसतील, शिवाय पाणीपुरीवाले आहेत, मक्याचे चिवडा बनवणारे आहेत, आणि फुटपाथवर काही गोष्टी पण तुम्हाला मिळतील जे होलसेल दरात, पण बार्गेनिंग आवश्यक. आता आम्ही निघालोय शनिवारच्या दिशेने. हा तो रोड आहे. शेवटी मी आईला घेऊन माझ्या फेवरेट हॉटेलला येऊन पोचलो. पप्पांनी आणि मी मिसळ घेतली आणि आईसाहेबांनी इडली वडा मिक्स. बघा मित्रांनो,
ही आपली खिडकीमध्ये छोटीशी बाग केली आम्ही. तर तुळस वगैरे तुम्ही सगळं पाहताय मस्तपैकी. आणि इथं बघताय का तुम्ही, हे एक झाड आहे, ह्या पानाला पानं फुटली, दिसते का तुम्हाला? बघा, पानाला पानं फुटलेली आहेत. आणि हे पान जेव्हा खाली पडतं इथं, तेव्हा हे अजून उगवतात. आई जरा माहिती दे बरं याच्याबद्दल, या झाडाबद्दल. ह्याला पानफुटी असं म्हणतात. ह्याला पानफुटी असं म्हणतात. हां. आणि हे शोचं झाड आहे. सुंदर दिसतंय, डिझाईन केल्यासारखं दिसतं बघ, किती छान. हो ना, आहे ना. काय आणि सुरेख आहे म्हणजे. ते जरा धक्का लागलं, हे लागलं तर खाली पडले तर ते बघ, ती पिल्लं सगळीच तयार आहेत. हे खाली पडून तयार झाले का? हा, हे बघ, हे सगळे हे परत असं तयार होतं. हे शो साठी तुम्ही टेबलवर ठेवू शकता. पण हे वेगळंच आहे का? मी पहिल्यांदा बघतोय असं. ते मी बेळगाव, पानांना एवढी पानं दिसतात का? ते छोटी पानं आली आणि त्याच्यातून परत पानं पण येतात. कर्नाटक, बेळगाववरून आणलेलं आहे ते झाड. अच्छा, नाव काय याचं? पण काय तसं नाव नाही का? ह्याला पानफुटी म्हणतात. पानफुटी. हा, अच्छा अच्छा अच्छा. ते खायचं मी औषध. आउटडोर इंडोर हो, दोन्ही चालतं. दोन्ही चालतं. आणि हे झेंट प्लांट. कुठलं? झेंट. हा, हे पण शुभ असतं घरात ठेवलेलं. थोडं त्याला बघायचं आहे, जरा राहिलंय ते. मस्त आहे. आज घरी इडली चटणीचा बेत आहे. घरचा नाश्ता तो घरचाच. जरा आता थोडंफार बरं वाटतंय मला. अँटीबायोटिक गोळ्या पण सुरू आहेत आणि त्यामुळे जरा थोडंसं रिकवर होतं आहे लवकर. पण मला कसं आहे मित्रांनो, मला असं नुसतं बसून वेळ जात नाही. एक तर एडिटिंग तरी करत बसतो मी, नाहीतर मग काहीतरी करत राहतो. काहीतरी इंटरेस्टिंग चालूच असतं माझं काम कंटिन्यू. मला असं नुसतं बसायला होत नाही, फार बोर होतं. त्याच्यामुळं ऑफिस पण मी जॉईन केलं बुधवारी. दगडूशेठला मंगळवारी गेलो होतो दर्शनाला. दर्शन खूप छान झालं, शिवाय आशीर्वाद नारळसुद्धा मला मिळालं. त्यानंतर बुधवारी मी ऑफिस जॉईन केलं. जॉईन केल्यानंतर पूर्ण फ्लेजमध्ये नाही, पण हळूहळू जमेल तसं उठून बसून थोडंसं आराम करून थोडंसं मध्ये गॅप घेऊन असं करत हळूहळू काम सुरू आहे माझं. ऑफिस पण तेवढं मला सपोर्ट करतं आहे या बाबतीत. मग माझ्या हिशोबाने मी थोडंसं फार हळूहळू काम करतो आहे. आणि ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं होतं एक 5-6 दिवसानंतर तुम्ही एक टेस्ट करा म्हणून. तर त्या टेस्टसाठी चाललो आहे मी. आज ऑपरेशन होऊन 6 दिवस होऊन गेलेत. त्याच्यामुळं आता मी चाललो आहे लॅबला. काही डॉक्टरांनी टेस्ट सांगितले, ते टेस्ट करून येतो. जस्ट घरी आलो आहे, लॅबमध्ये सॅम्पल देऊन आलो आहे आणि रिपोर्ट जवळपास 2 ते 3 दिवसानंतर मिळणार असं सांगितलं आहे. लेट्स सी. पण बाहेर गेलो होतो, जवळपास आठवड्यानंतर गाडी चालवली मी. फार बरं वाटलं. आणि बाहेर जरा ऊन आहेच तसं बघितलं तर, पण जरासं ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं वातावरण अतिशय मस्त आहे आणि कुठंतरी असंच फिरायला निघून जावं असं वाटलं होतं. पण थोडंसं कंट्रोल केला आणि घरी आलो आहे. आता फ्रेश होतो आणि कामाला सुरुवात करतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.